मतमोजणीला आम्ही आलो, यातला जो मशीनचा नंबर आहे आणि जो टेबलावर नंबर आलाय तो मॅच झाला पाहिजे. तो एकही नंबर मॅच होत नाही. एक मशीन झाली, दोन झाली, अशी तब्बल 17 मशीन्स आहेत. आपण एक ह्युमन माणसाकडनं चूक होते म्हणून समजून घेऊ शकतो. 17 मशीन कसे काय नंबर बदलले जातील? आणि मग आम्ही त्यांना तिथं सांगतोय, त्याच्यावर त्यांचं बेकायदेशीर उत्तरं चालली होती. मी तुम्हाला नंतर देतो, आमच्याकडे हे की आमच्याकडे बाय मिस्टेक झाली. निवडणूक आयोगाला कोणतीही चूक अपेक्षित नाही, हा त्यांचा निष्काळजीपणा आहे. त्याच्यामुळे ज्या मशीन आम्हाला दिल्या होत्या, आता त्यांचं म्हणणं ही प्रभाग 25ची आहे आणि आतमध्ये चुकून वर प्रभाग 25 लिहिले आणि 27ची आली. तेही आम्ही बघितलं. मुळामध्ये जर तुम्ही मशीन बदलल्या तर काही टेक्निकल आले असतील एरर. तुम्ही तातडीने उमेदवारांना बोलवायला पाहिजे होतं, त्यांच्या प्रतिनिधींना बोलवायला पाहिजे होतं. तसं न करता परस्पर मशीन बदलल्या. परस्पर मशीन बदलण्याचा प्रश्न तुम्हाला अधिकार कुणी दिला? आणि हे आम्ही मागत असताना एकतर तुम्हाला मीडियाला आत आणून देत नाही, कॅमेरा आत आणून देत नाही, कारण का यांना आतलं कुठलीच प्रक्रिया बाहेर येऊ नये म्हणून या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर आता 2-4 त्यांनी दाखवल्यानंतर आता ज्या मशीन सुरू केली पुन्हा, त्याचं सीलच नाहीये. उघडे आहेत. म्हणजे ही कुठली पद्धत तुम्ही काही उत्तर आलेलं नाहीये. प्रशासन म्हणतात की ही ग्रॅमिटल मिस्टेक आहे, आम्ही तुम्हाला नंतर उत्तर देऊ. असं चालत नाही. त्यांना मी लेखी दिले, लेखी सुद्धा लिहून दे म्हणजे प्रत रिसिव्हची देत नव्हते. मला वर चढावं लागले. पण तुम्ही बहिष्कार टाकलाय का? हो, आम्ही बहिष्कार टाकलो. भाजप सोडून सगळे उमेदवार बाहेर आलेले. ज्या उमेदवारांना घरामध्ये उभं केलं नाही, जे लोकांच्या संपर्कात नाही, त्या मशीन आणि ज्या मशीन आमच्या आहेत त्या वेगळ्या मशीन तुम्ही समोर उभं करताय. ही कुठली पद्धत आहे? लोकांना वेडं समजता. म्हणजेच निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासन लोकशाहीचा गळा दाबण्याचा हा प्रयत्न आहे. आणि जर त्यांना अशाच पद्धतीने गळा दाबायचा तर त्यांचा हा विजय त्यांना लखलाख. आम्ही भिकेत दिला. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान पाळणारे आहोत. लोकशाहीने आम्ही त्यांना प्रत्येक टेक्निकली अर्ज दिला, त्याची रिसिव्ह घेतली. आणि हे बघा, कायदेशीर लढायला आज गेलं आणि उद्या लढायला यश मिळत नाही. त्याला आम्हाला थांबावं लागणार. मग याची लाज यांना ठेवायला पाहिजे होती आणि त्याचीच पळवाट काढून भाजपने हायजॅक केले का पुण्याची निवडणूक? काय